आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ। प्रवाशाच्या बॅगेतून 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या रिक्षा चालकास अंबड पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। त्याच्याकडून दागिने व 50,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा असा 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वसंत हरी चौधरी वय वर्ष 66 राजरत्न नगर नवीन नाशिक येथे राहणारा बुधवारी दिनांक 4 रोजी सकाळी मालेगावला जाण्यासाठी ठक्कर बस स्टँड येथे रिक्षाने गेले होते। यावेळी रिक्षा चालकास संशयित सुनील जगन्नाथ कुमावत वय वर्ष 47 राहणार कुमावत नगर मखमलाबाद रोड याने चौधरी यांची बॅग पुढे ठेवण्यास सांगण्यास दरम्यान त्यातून सोन्याचे दागिने असलेली लहान बॅग काढून घेतली। याबाबत चौधरी यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अंबड पोलीस ठाणे येथे 4/6/2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 373/2025 असा चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यातील फिर्यादी सुनील जगन्नाथ कुमावत यांनी अशी फिर्याद दिली की ते त्रिमूर्ती चौकातून रिक्षाने त्यांच्या गावी जात असताना रिक्षातच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे आणि त्यांचे सहकारी हवालदार गायकवाड, जगजाप, सचिन कारंजे, गाडवे, मयूर पवार, तुषार मते, पाटील, निकम, भुरे, समाधान शिंदे, सागर जाधव आणि राठोड आणि धिंदळे अशा सर्वांनी मिळून परिसरात त्रिमूर्ती चौक आणि परिसरातले सर्व CCTV कॅमेरे तपासले आणि 2 दिवसात त्याचा शोध करून सदर रिक्षाचा नंबर प्राप्त केला आणि त्या नंबरवरून सदर रिक्षा चालकास आणल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करून सदर गुन्ह्यातील 8 तोळे 3 ग्रॅम वजनाचे जवळजवळ 8.5 लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी परत मिळवले। सदर गुन्ह्यामधील आरोपी यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस हवालदार बनतोडे करत आहेत।